नमस्कार मंडळी, राम राम। तर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे एकादशी। तर सकाळची पूजा वगैरे करून जेवण वगैरे करून आम्ही चाललो आता हॉस्पिटलला। तर चिकलूची तब्येत थोडी खराब होती म्हणून मी तिला डॉक्टराकडे आणलं होतं। मग आम्ही आलो घरी। तर घरचे पूर्ण काम वगैरे राहिले होते माझे। घरी आलो की पहिले मी कपडे भांडे पूर्ण घर आवरून घेतलं आहे। देवपूजा वगैरे मी सकाळीच केली होती। तर चिकलूला थोडं ताप यायला होतं तर ती घरी आली की पहिले झोपली होती। औषध वगैरे काहीच नाही घेतलं। आता ती उठल्याच्या नंतर तिला जेवण वगैरे करून नंतर औषध देते मी तिला। दिवसभर एवढं काय स्पेशल नव्हतं म्हणून मी काय रेकॉर्ड केलं नाही। तर मी लागलं संध्याकाळच्या स्वयंपाकाला। तर एकादशीचा उपवास वगैरे नाही करत मी आणि आज माझी पण तब्येत थोडी खराब होती। मला जेवणासाठी काहीतरी साधाच बनवावे। तर मी वांग्याची भाजी, पोळी, भात आणि रव्याचा शिरा बनवत आहे। तर हा रेसिपी एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खूप छान लागते खरं। तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे हा रेसिपी ट्राय करून पहा। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चम्मच तेल, 2-3 लसूणच्या पाकळ्या बारीक कट करून टाकलं। हिरव्या मिरचीचं पेस्ट टाकत आहे। हळद मीठ टाकून तेलातच छान फ्राय करून घेतलं। कापलेले वांगे टाकून छान मिक्स करून 3-4 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजू दिलं वांग्यानं। तर छान शिजले आहे तेलात। नंतर आता मी टोमॅटो टाकत आहे। तर 2-3 टोमॅटो टाकलं तरी छान, टोमॅटो जेवढं टाकतो आपण तेवढं छान लागते। तर मी 2 टोमॅटो टाकून छान मिक्स करून अजून 2-3 मिनिट मीडियम फ्लेमवरच शिजू देते। तर मस्त हा झणझणीत वांग्याची भाजी तयार होते। वांग्याची भाजी झाली आहे तर मी कोथिंबीर टाकत आहे। तर एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खूप छान लागते। तुम्ही नक्की हा रेसिपी ट्राय करा फ्रेंड। प्रसादासाठी मी रव्याचा शिरा बनवत आहे। तर शिरा बनवण्यासाठी मी पहिले पाक बनवून घेत आहे। तर 1 ग्लास घेतलं मी पाणी, 1 वाटी साखर टाकून पाक बनवून घेतला आहे। कढईमध्ये 3 चम्मच तूप टाकत आहे। तर शिरा बनवण्यासाठी मी 1 वाटी रवाचा वापर करत आहे। तूप गरम झाला आहे तर मी रवा टाकून आता रवा छान भाजून घेते। रवा भाजताना मी एकदम मीडियम फ्लेमवरच भाजून घेत आहे। म्हणजे रवा पटकन लागते म्हणून मी मीडियम गॅसवरच कंटिन्यू भाजून घेते। तर 5-6 मिनिटांनी छान रवाचा कलर चेंज झाला आहे। तर मी थोडे काजू बदाम टाकून छान अजून भाजून घेते। पाक टाकून मी 2-3 मिनिट शिजू दिलं शिराला। तर मस्त शिरा झाला आहे। तर मी पहिले आता प्रसादासाठी काढून घेते। तर खूप मस्त झालं होतं शिरा पण। तर चला मंडळी, या व्लॉगला मी इथेच एंड करत आहे। कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला व्लॉग तर लाईक करा, शेअर करा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।